रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाड क्रांतीभूमीतील रिपाईचा 69वा वर्धापन दिन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरावा असा भव्य आणि ऐतिहासिक होईल, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा विश्वास। रिपाईच्या 69व्या भव्य आणि ऐतिहासिक वर्धापन दिनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, नरेंद्र गायकवाड। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि खुल्या पत्रावरील आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता रायगड जिल्ह्यातील महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत चांदे मैदान इथे आयोजित करण्यात आलाय। रिपब्लिकन पक्षाच्या 69व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत। या भव्य वर्धापन दिन सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी केलंय। स्वराज्य भूमी असलेल्या रायगडच्या क्रांतिकारी भूमीतील वर्धापन दिन ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केलाय। रायगडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून हा सोहळा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल इतका देखणा, भव्य आणि वैचारिक स्वरूपाचा होईल असा विश्वास नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केलाय। या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी राज्य आणि देशभरातील रिपाई पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच महायुतीचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी दिली। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र भाई आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑफ इंडियाचा जय असो। रामदास आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आठवले हैं। साहेब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो। आठवले साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहेब आगे बढ़ो। सर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68वा वर्धापन दिन महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत होतोय। कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि कोण कोण प्रमुख पाहुणे येणार आहेत? एकूणच या वर्धापन दिनानंतर कशा पद्धतीनं संघटनात्मकरित्या RPIला बळकटी येईल? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावरील हा पक्ष खऱ्या अर्थाने या भारत देशामध्ये लोकनेते, बहुजनांचे नेते आदरणीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये अश्वगतीने याचा प्रचार आणि प्रसार चालू आहे। सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाचं प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे। नागालँडमध्ये पक्षाचे 2 आमदार देखील निवडून आलेले आहेत। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रचंड ताकद असलेला हा पक्ष आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून देशभर साहेब ज्या जोमाने काम करत आहेत, साहेबांनी यावेळेस हा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने रायगडच्या या ऐतिहासिक भूमीत महाडमध्ये दिलेला आहे आणि कोकण प्रांताला दिलेला हा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये हा असल्याकारणाने रायगडमध्ये ऐतिहासिक भूमी महाड, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचं शहर आहे, रायगड किल्ला त्या ठिकाणी आहे। त्याच ठिकाणी चौदार तळेची जी 20 मार्च 1927ला क्रांती झाली, चौदार तळेचं पाणी प्राशन करून बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी क्रांती केली। तो क्रांतीचं ऐतिहासिक स्थळ महाड या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा वर्धापन दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अशी साहेबांची इच्छा असल्याकारणाने आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी ही जबाबदारी या कोकण प्रांताला आणि रायगड जिल्ह्याला दिली आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने तयारी करत असताना फार आम्हाला आनंद होत आहे की देशभरातून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या ठिकाणी या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत। महायुतीतील या कोकण प्रांतामधील सर्व आमदार, खासदार, तटकरे साहेब असतील,
या ठिकाणचे भरत गोगोले साहेब मिनिस्टर असतील, आदित्यताई तटकरे मंत्री असतील, योगेश कदम गृहराज्यमंत्री ते देखील उपस्थित राहणार आहेत, नितेश राणे मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत, सुनीलजी तटकरे साहेब उपस्थित राहणार आहेत, बारणे साहेब उपस्थित राहणार आहेत. असे सर्व या महायुतीतील नेते या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. किंवा भारतातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आजपासून यायला सुरुवात झालेली आहे. आणि चौदार हे क्रांतीचं ठिकाण असल्यामुळे, महाड हे क्रांतीचं ठिकाण असल्याकारणाने त्या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व भीमांची गर्दी होणार आहे, सर्व RPIच्या शिलेदारांची त्या ठिकाणी गर्दी होणार आहे. आणि हा सोहळा अतिशय सुंदर आणि नियमामध्ये बाह्य पद्धतीने न जाता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला स्वतः आठवले साहेब मार्गदर्शन करणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी संकल्पना आहे की शोषित पीडित सर्व समाजाला पुढे घेऊन जाऊन विकासात्मक काम करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून काही ठराव त्या ठिकाणी पास होणार आहेत. आणि तशा पद्धतीने भविष्यातील पक्षाची वाटचाल असणार आहे. त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व नेते पदाधिकारी त्या ठिकाणी या अधिवेशनाला, या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत. आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत आहेत, कशा पद्धतीची तयारी आहे आणि या वर्धापन दिनानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारून त्याचा फायदा कशा पद्धतीनं आगामी निवडणुकांमध्ये? खऱ्या अर्थाने ह्या ज्या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आलेल्या आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायती, या सर्व ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद असल्याकारणाने या रायगड जिल्ह्यामध्ये तरी किमान आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती, प्रत्येक ठिकाणी 1-2 या पंचायत समितीची आमची मागणी असणार आहे. जिल्हा परिषदच्या आमच्या काही ज्या 2 SC आरक्षित सीट आहेत त्या ठिकाणी मागणी असणार आहेत. पालीमध्ये आम्ही जिल्हा परिषद सीट मागतो आहे, खालापूरमध्ये आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती मागतो आहे, कर्जतमध्ये मागतो आहे, पनवेलमध्ये मागतो आहे. रायगड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये जिथे जिथे आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही महायुतीकडे मागणी करणार आहोत. आणि महायुतीतून जे पक्ष आमच्यासोबत या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला मदत करण्यास तयार असतील, महायुतीसोबत आम्ही काम केलेलं आहे. विधानसभा, लोकसभेला आम्ही त्यांना भरघोस मतदान देऊन त्यांना या ठिकाणी या रायगड जिल्ह्यामध्ये विजयी केलेलं आहे. कारण रायगड जिल्ह्यात सर्व आमदार खासदार हे महायुतीचे आहेत आणि आमची RPIची ताकद त्यांच्यासोबत उभी असल्याकारणाने ते सगळे विजयी झालेले आहेत. त्यामुळे यावेळेस त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळ्यांना विश्वास करून आम्हाला जास्तीत जास्त आमचे जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी कशी निवडणूक दिली यासाठी त्यांनी मदत करायची आहे. आम्ही त्यांना मदत केली आहे. आता मदत करण्याचं काम त्यांचं आहे आणि त्यांनी आमच्यासोबत प्रामाणिकपणे आमच्या ज्या ज्या ठिकाणचे उमेदवार आहेत ते त्यांनी द्यायचे, आम्ही ती मागणी करणार आहोत. आणि त्यानंतर सर्वांशी चर्चा केल्यानंतर योग्य निर्णय त्या ठिकाणी होईल आणि भविष्यात आमचे उमेदवार या ठिकाणी बहुसंख्येने निवडून येतील.